हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. श्रुतिका शिजला चॅनलवर खूप खूप तुमचं स्वागत आहे. तर आयुष्यात अशा व्यक्तींच्या सोबत राहावं ना, जी व्यक्ती आपल्याला मान देते, सन्मान देते, रिस्पेक्ट देते, आपल्यासोबत प्रेमाने वागते, आपल्यासोबत तिचे सोबत चांगली वागते. अशा लोकांसोबत राहावं. जी व्यक्ती आपल्याला मान देत नाही, सन्मान देत नाही, रिस्पेक्ट देत नाहीये, ज्या व्यक्तीला रिस्पेक्ट देणं काही माहीत नाहीये, जी तुम्हाला प्रत्येक गोष्टीला ब्लेम करते, अशा लोकांच्या सहवासात नका राहू. आणि कसं असतं की 10% मधले जर 9% लोक आपल्याला सर्व प्रेम, सन्मान, मान, रिस्पेक्ट ह्या सर्व गोष्टी देत असतात. पण आपण काय करतो की जो 1% व्यक्ती असतो ना, आपल्याला मान, सन्मान, रिस्पेक्ट देत नाही, आपण त्याच व्यक्तीच्या मागे धावतो. पण हे ऍक्च्युअली चुकीचं आहे. तर तुम्ही विचार करा, जर 9% लोक तुम्हाला मान, सन्मान, रिस्पेक्ट, प्रेम देत असतील तर काहीतरी तुमच्यामध्ये त्या चांगल्या क्वालिटी आहेत, काहीतरी तुमच्यामध्ये ते चांगले गुण आहेत, म्हणून तर ते व्यक्ती तुमचे एवढे मान, सन्मान, रिस्पेक्ट तुमच्यासोबत चांगले वागतात. पण त्या 1% व्यक्तीला ती गोष्ट तुमच्यामध्ये दिसत नाहीये, तो त्याच्या माइंडसेटचा प्रॉब्लेम आहे ना. एवढी 9% लोक जे तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी बघतात ती लोक तर वेडी नाही आहेत ना की तुम्हाला एवढी रिस्पेक्ट देणारी. फक्त तो 1% व्यक्ती आपल्याला रिस्पेक्ट देत नाही म्हणून आपण त्या व्यक्तीच्या मागणे धावणं हे चुकीचं आहे. तर त्या 1% व्यक्तीच्या मागे धावू नका, नाही तर तुमचाही माइंडसेट खराब होईल. नाही तर तुम्ही आहे ना, तुम्ही जाणार डिप्रेशनमध्ये. त्या 1% व्यक्तीचा माइंडसेटच असा आहे की त्याला तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी बघायच्याच नाही. तुमच्यामध्ये दुनियाभरच्या कितीही चांगल्या गोष्टी असू दे, तुमच्यामध्ये कितीही चांगल्या क्वालिटी असू दे, पण तो तुमच्या फक्त एक चूक घेऊन बसलेली असतो. तो त्याच्या माइंडसेटचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे आयुष्यात ना, जी 9% लोक आपल्याला व्हॅल्यू करतात ना, आपला मान, सन्मान, रिस्पेक्ट, अशा लोकांच्या सहवासात राहिला आणि तुम्ही करून बघा, तुम्ही ना अशा लोकांच्या सहवासात राहिला ना, तुम्ही खूप खुश आणि हॅपी राहाल. तुम्ही त्या 1% व्यक्तीच्या मागे धावला ना, तर तुमचे आयुष्य बरबाद नक्कीच होणार आहे. आणि आयुष्यामध्ये त्या 1% व्यक्तीला जर तुमचं इम्पॉर्टन्स नाही समजत आहे, तुमचं महत्त्व नाही समजत आहे, तुमची व्हॅल्यू नाही समजत, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. तो लॉसमध्ये जाणार आहे पुढे जाऊन, तुम्ही नाही जाणार. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये जी लोक आपल्याला रिस्पेक्ट देतात ना, जे लोक आपल्यासोबत प्रेमाने आहेत ना, त्यांच्यासोबतच राहावं. जे लोक 1%ची व्यक्ती असतात ते कधीच सुधरत नाही. ते तुमच्यामध्ये चुका काढणार, ते स्वतःमध्ये काही चुकी आहे ते कधीच नाही बघणार, पण ते तुमच्यामध्ये काही चूक आहे ना, तीच गोष्ट तुम्ही काढणार. तुम्ही कितीही त्यांना हे करा, पण त्यांना नाही. आणि अशा लोकांना वेळ ना बरोबर आन्सर देते. त्याच्यामुळे अशा 1% व्यक्तींच्या नादी लावून स्वतःची लाईफ खराब करू नका. स्वतःची रिस्पेक्ट सांभाळा आणि अशा व्यक्तीसोबत तर राहूच नाही, कारण तुमचा माइंडसेट खराब व्हायला उशीर लागणार नाही. त्या 1% पेक्षा 9% लोक तुमची व्हॅल्यू करतात, ते त्या गोष्टीकडे बघा आणि लाईफ खूप खरंच छान सुंदर आहे. त्या 1% व्यक्तीच्या मागे धावण्यापेक्षा 9% व्यक्ती आपल्याला मान, सन्मान, रिस्पेक्ट देतो, अशा लोकांच्या सहवासात राहणार कधी पण चांगलं. त्याने तुम्ही कधी डिप्रेशनमध्ये नाही राहणार, तुम्ही खूप हॅपी राहाल. ते 1% व्यक्तीला त्याच्या हालवर सोडून द्या. लाईफ खरंच खूप छान आहे आणि ती खूप छान आहे पद्धतीने जगा. खूप छान आहे लाईफ खरंच, आणि तशी जगा. थँक्यू.